तुमचं पण स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे का? माझं तर राहिलेलंच आहे. ते तुम्हाला पुढे समजेलच माझं कोणतं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे. तर सकाळी देवपूजा झाली, रांगोळी काढली, नंतर स्वयंपाक केला, मुलाला टिफिनला बटाट्याची चटणी आणि पोळी केली. तर माझ्या ताटात पावभाजी होती. तर तुम्ही म्हणाल पावभाजी आली कुठून? तर माझ्या फ्रेंडने आणलेली होती काल रात्री. तर ती सकाळी गरम करून ती पण खाल्ली मी. आणि त्यानंतर मग मनू स्कूलला गेली. नंतर शिव झोपला, बाकीचे कामं आवरली आणि नंतर स्कूलवरून मनू आली. त्याच्यानंतर त्या दोघांना मी रवा करून दिला, गोड रवा. आणि मी तुम्हाला बोलले, की माझं स्वप्न अपूर्ण राहिलं होतं. ते म्हणजे मला ना पोलीस व्हायचं होतं. मी बऱ्याच वेळा ट्राय केलं. माझ्या अहोनी पण मला खूप मदत केली. 2दा ते माझ्याबरोबर ग्राउंडला पण आले. पण माझी त्यात हाईट बसत नाही. हा माझा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हाईट काय माहिती घरी मोजतो पण बरोबर येते, पण तिथं जाऊन हाईट कमी भरते. माझं स्वप्न स्वप्नच राहिलं. तुमचं पण असं एखादं स्वप्न आहे का, की ते अपूर्ण राहिलेलं आहे? माझ्या आईचंही स्वप्न होतं, की हिने काहीतरी करावं आणि आजही आहे तिचं स्वप्न ते. पण नाही झाली. माझं अपूर्णच राहिलं स्वप्न. पण माझी इच्छा आहे, की कोणाचं स्वप्न अपूर्ण राहू नये. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.